प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा अनुभव असलेले रमेश जाधव पुन्हा मैदानात. सभागृहांसह अनेक कामांची ठोस कामगिरी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश एकनाथ जाधव यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रमेश जाधव हे यापूर्वी 2007 ते 2012 या कालावधीत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांसह नागरिकांसाठी सभागृहांची उभारणी करण्यात आली. या सभागृहांमुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. समाजाभिमुख नेतृत्व म्हणून रमेश जाधव यांची ओळख आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सामाजिक उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. युवकांच्या भविष्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठीच्या वाचनालयातून अनेक युवक अधिकारी घडले. ही बाब आजही प्रभागात अभिमानाने सांगितली जाते. कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी पुढाकार घेत गरजू नागरिकांना मदत केली. अन्नधान्य वाटप, आरोग्यविषयक सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. आगामी निवडणुकीत प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करणे, उपलब्ध ओपन स्पेसचे नियोजनबद्ध विकास काम करणे आणि सार्वजनिक सुविधांना अधिक सक्षम करणे हा त्यांचा प्रमुख संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकासाचा अनुभव, विश्वासार्ह कामगिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर रमेश जाधव यांची उमेदवारी लक्षवेधी ठरत आहे. नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून आपण उमेदवारी लढवित आहात. प्रचाराला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे, काय सांगाल? या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी 2007 ते 12 नगरसेवक होतो. त्या ठिकाणी मी प्रचंड असे उल्लेखनीय कामं केली आणि ते कामं लोकांना अज्ञात आहे. लोकांनी ते कामं चांगली प्रकारे माझे कामं डोळ्यासमोर ठेवून मला पुन्हा चांगला प्रतिसाद दिला. सांगायचं म्हणजे, उदाहरण द्यायचं म्हणजे, आंबेडकर नगरमधील 3 कोटी रुपयाचं जे सभागृह आहे ते मी तिथल्या स्थानिक नोंदणीकृत आणि संस्थेला दिल्यानंतर त्याची जोपासना, पालन बिलन सगळं व्यवस्थित आहे. परंतु माजी नगरसेवकांनी संजय गांधीनगरमधलं जे काही सभागृह आहे त्या सभागृहाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून अक्षरशः त्या सभागृहामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न गौतम बुद्ध यांची जी प्रतिमा, जे त्यांचं तिथे मूर्त्या होत्या त्या देखील चोरून गेल्या. पण दोन्ही चारही नगरसेवकांनी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे काहीही लक्ष दिलं नाही आणि ती वास्तव अशी धूळ खात पडलेली आहे. हे एक भोंगळ कारभार हा महापालिकेचा सर्व लोकांपुढे या ठिकाणी आलेला आहे आणि तो तुमच्या माध्यमातून देखील लोकांना दाखवावा अशी मी आपल्याला देखील विनंती करतो. परंतु होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा आमच्या प्रभागामध्ये परिवर्तन होताना तुम्हाला निश्चित दिसेल आणि विकासाच्या कामावर मी लोकांकडे मतं मागतोय. येणाऱ्या 16 मध्ये मी पुन्हा एकदा मत हे विकासालाच मागणार आहे आणि चांगलं काम करण्याचा माझा मानस आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडून आल्यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? विकास कामांना प्राधान्य जे असे मोडकुळूस आता मी बांधलेलं सभागृह जे आहे पुन्हा ते दुरुस्ती करून आणि जनसामान्याकरता ते खुल्लं करण्याचं काम पहिली प्रायोरिटी माझी असणार आहे. मी ज्या ठिकाणी रस्ते असतील, लाईट्स असतील, पाणी असतील, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्याकडे खूप मोठा भूखंड, उपनगरला वगैरे मोकळा भूखंड आहे. त्या भूखंडावर स्विमिंग पूल असेल, नाट्यगृह असेल, कसं बांधता येईल आणि कसे कामं करता येईल या प्रयत्नात मी राहील आणि विकास कामं ह्या प्रभागाला करून माझी ओळख ही निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. प्रभाग क्रमांक 16 मधील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे? मी पूर्वी जो मी आंबेडकर नगरचा हॉल बांधलेला आहे त्या हॉलमध्ये मी ऑलरेडी युवकांसाठी UPSC MPSC स्टडीसाठी मी तिथं वाचनालय चालू केलेलं आहे. त्या वाचनालयामध्ये एका संस्थेला देऊन आणि ते संस्था सांभाळते. त्यातनं कमीत कमी 6 मुलं डेप्युटी कलेक्टर, PSI, ACP अशा उच्च पदावर त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आपण देखील तिथं जाऊन आणि ती अभ्यासिका बघा, एवढी सुंदर आणि छान अभ्यासिका मी प्रभागात बांधली आहे. असेच अभ्यासिका मी बांधण्याचा मानस या ठिकाणी करून आणि इलेक्शनला सामोरे जाणार आहे. समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतातच. कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी कोरोना काळात देखील आम्ही खूप मदत केली लोकांना. लोकांच्या घरोघरी जाऊन जे काय आर्थिक असेल, काय मदत असेल ती आम्ही मदत केलेली आहे.
येणाऱ्या दिवसामध्ये मी जे काही करणार आहोत ते सर्व लोकांसमोर दिसणार आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की मी चांगले कामं करून देण्याचा माझा खूप मोठा मानस आहे आणि मी तो केल्याशिवाय राहणार नाही. की आमचे माजी नगरसेवकांच्या घरासमोरचे जे रस्ते ते सगळे त्यांनी कॉन्क्रिटीकरण केले, पण सामान्य नागरिकाला कामावर जायला यायला जो मेन रस्ता आहे तिथनं सर्व हेवी ट्रॅफिक असते. हेवी म्हणजे लोडेड गाड्या असतात, सगळ्या सळाया भरलेल्या गाड्या, आणि त्याच्याने सगळा रोड खचून प्रचंड असे खड्डे पडलेले होते. त्या खड्ड्यांमधनं अनेक लोकांना मृत्यूशी झुंज करायला लागली, अनेक लोक त्या ठिकाणी दगावलेले आहे. परंतु याच्यावर कुठल्याही प्रशासनाने किंवा माजी नगरसेवकाने कुठलाही पाय उचलला नाही, कुठलेही कामं देखील या ठिकाणी त्यांनी केलेले नाही आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे, माझी सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी मला निवडून दिल्यावर मी पहिला ह्या रस्त्याचा जो विषय हेवी ट्रॅफिकचा तो मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा असेल. जाता जाता प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांना, नागरिकांना काय आवाहन कराल? मी मतदारांना आणि नागरिकांना हेच आव्हान कराल की हा जो पैशाचा काळा बाजार आणि हा आपल्या इथले जे काय उपक्रम चालू आहे हे सगळे खोटे धंदे, काळे धंदे आणि पैशाच्या जीवावर लोकांकडनं मतं विकत घेण्याचे धंदे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि एक सामान्य घरातला माणूस हा तुम्ही निवडून दिला पाहिजे, अशी मी या ठिकाणी नम्र विनंती करतो मतदारांना. नमस्कार, मी नवनीत पगार. ह्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रमेश भाऊ यांचं कार्य अतिशय मोठं आहे. भाऊंनी मागील जयंत्या असतील, सगळे सण उत्सव सगळं असतील, याच्यामध्ये भाऊचा मोठा हात आहे. त्याचप्रमाणे भाऊने बरेच युवक हे कामाला लावलेले आहेत. म्हणजे नगरपालिकेत असतील, कुठे कॉन्ट्रॅक्टरकडे जागा असेल तिथे, कोणाला ड्रायव्हर म्हणून, कोणाला शिपाई कामगार म्हणून बरेच युवक भाऊंनी कामाला लावलेले आहे. भाऊंनी बरेच कामं केलेले आहे. आंबेडकर नगरचं सभागृह आहे, त्याच्यानंतर रस्ते वाहतूक प्रश्नावरती भाऊ देखील, इथून बायपास आहे त्या बायपासावरती देखील भाऊंनी बोललेले आहे की तो बायपास बंद करण्यात यावा. बरेच असे प्रश्न भाऊंनी सोडवलेले आहेत. नमस्कार, माझे नाव सुमन अशोक नवणे. मी रमेश भाऊंच्याच वार्डामध्ये राहते. तर मी एवढंच सांगते की रमेश भाऊ हे खूप कष्टाळू आणि गरिबांची कामं करणारे असे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी 2007 ते 12 मध्ये नगरसेवकपदी ते निवडून आलेले. त्यावेळेस त्यांनी भरपूर विकास कामे केली. त्यांनी आंबेडकर नगर येथील जे बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे ते त्यांच्या काळात बांधलेलं, त्याचं अद्यापपर्यंत कोणी नूतनीकरण केलेलं नव्हतं. ते अगदी मोडकळीस आलेलं होतं. आणि जेव्हा हे भाऊ निवडून आले त्यावेळेस त्यांनी ते काम केलं आणि भव्य अशी 3 मजली इमारत त्यांनी तिथं उभी केली. म्हणजे दलितांची ते कैवारी आहेत. संजय गांधीनगर या भागामध्ये पण त्यांनी विविध कामे केलीत आणि भरपूर त्यांनी गरिबांची कामे केलेली आहे. वेगळे उपक्रम राबवलेत, बचत गटाचे आणि अजून प्रशिक्षण वगैरे महिलांसाठी, असे भरपूर कामे त्यांनी केली. तर माझं एवढंच सांगणं आहे जनतेला की ते आज 2026 या महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहे. ते पंजाय निशाणीवर काँग्रेसतर्फे उमेदवार उभे आहेत. तरी सर्वांनी कोणाच्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता प्रचंड मताने विजय करावे. माझं नाव अपूर्वा रमेश जाधव. हे माझे वडील आहेत. प्रभाग क्रमांक 16 नाशिक महानगरपालिका या इलेक्शन मध्ये ते आता उभे आहेत. आणि त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगू शकते की माझे वडील खूप हे संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही खूप टूरते. प्लस माझ्या पप्पांनी, मी स्वतः जो त्यांचा स्ट्रगल बघितलाय किंवा ज्या जिद्दीने ते काम करतात, ज्या मेहनतीने ते प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, किंवा जेव्हा ते पदावर पण नव्हते तेव्हा सुद्धा त्यांनी कधी हा विचार नाही केला की मी का करू. खूप मनापासून त्यांनी प्रत्येकाचे कामं केलेत. स्वार्थीपणा कधीच नाही ठेवला. आणि मी हेच सांगू शकते की कोरोना काळात पण माझ्या वडिलांनी खूप मदत केली लोकांना. पप्पांनी कधीच हा विचार नाही केला की त्यांच्यामुळे आपल्यालाही काही होऊ शकतं. नेहमी उभे होते लोकांच्या पाठीशी आणि आताही तसेच उभे. तर मी सगळ्यांना हीच विनंती करेल का त्यांना नक्की वोट द्या. आणि एकदम सामान्य घरातला माणूस आहे.
आपल्यासारखंच व्यक्तिमत्व एकदम. तर प्लीज वोट द्या आणि विजय करा.